दरम्यान ओमराजे निंबाळकर शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होताच निंबाळकरांचे कट्टर राजकीय विरोधक भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि निंबाळकरांमध्ये वाद पेटला। एकीकडे निंबाळकरांना शिंदेंकडून निधी जाहीर झाला, त्याचवेळी राणा जगजितसिंग यांनाही निधी मंजूर झाला। त्यामुळे आता शहराच्या विकास निधीवरून भाजप आणि शिवसेना नेत्यांचा श्रेयवाद सुरू झाला। दरम्यान ज्या वृत्तीला मी विरोध केला त्या व्यक्तीसोबत मैत्री होऊ शकत नाही। 2029च्या विधानसभा निवडणुकीतही विरोध करेन आणि त्यावर मी ठाम राहीन असं वक्तव्य ओमराजे निंबाळकरांनी केलं। माझा आयुष्यातलं राजकारणात येण्याचं कारण मी कधीही लपवून ठेवलेलं नाही, मी कधीही झाकून ठेवलेलं नाही आणि माझ्या मतदारसंघामध्ये जे मी बोललोय त्या मुद्द्यावर मी ठाम आहे की माणूस कुठल्या का पार्टीनं असना, पण ज्याचा विचार नीच आहे, ज्यानं नीच कृत्य केलंय, अशा माणसाला माझा कायम विरोध असणार आहे आणि तो विरोध तुम्हाला इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा कायमस्वरूपी दिसत राहील। मी शपथ घेऊनच उतरलो होतो की अशा नालायक लोकांचं राजकारण संपवल्याशिवाय मी शांत बसणार नाही। त्या शपथेशी मी प्रामाणिक आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।